आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज भरपूर अशी कामं आहेत आपल्याला. आणि आज एक गोष्ट घरात घेऊन यायची आहे, जी की मी मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती, पण त्या दिवशी काही पॉसिबल झालं नाही. आणि आज ती गोष्ट घरात 100% येणार आहे, कारण की आज ती गोष्ट मला संध्याकाळी पाहिजेच आहे. सो त्याशिवाय ऑप्शनच नाही आहे मला. तर बघूयात आजचा ब्लॉग कसा होतोय आणि ती गोष्ट कशी भेटतीये, कुठे भेटती आपल्याला, ते पण बघूयात आपण. आणि जिथं मला 100% गॅरंटी जिथं भेटेल तर तिथे आहे की नाही अवेलेबल ते पण बघायला लागेल. तर चला, वेळ न घालवता बघूयात. आणि आजचा ब्लॉग आहे तो खरंच खूप सुंदर होणार आहे, कारण की भरपूर अशा गोष्टी घडणार आहेत. आज येणार आहे माहेरून शिदोरी, म्हणजेच रानचा मेवा येणार आहे सगळा आपल्यासाठी, रानातला जो काही आहे तो. तर बघूयात मम्मीने काय काय पाठवलं आहे. आणि खरंच आई बाप्पाची माया किती वेडी असते ना लेकरांसाठी. कितीही लांब असू, कितीही सगळ्या गोष्टी असतील त्या व्यक्तीकडे, तरी पण त्या गोष्टी देणं म्हणजे आई वडिलांनी एवढं आहे ना, खरंच कोणी प्रेम करू शकत नाही. आणि भरपूर अशा गोष्टी मी आता मिस करते, कारण की लग्नाच्या आधी गोष्टी वेगळ्या असतात आणि लग्न झाल्यावर खूप वेगळ्या गोष्टी असतात. सो बघूयात आता काय काय पाठवलेलं आहे. ती जी बॅग आहे ती आपल्याला संध्याकाळपर्यंत कलेक्ट पण करायची आहे. सो मग बघूयात कसं होतंय आपलं. तर तुम्ही ब्लॉगला कनेक्ट राहा. तर चला, आता मला निघायचं आहे ऑफिसला, मी आवरलेलं आहे. आणि आता बघूयात आपण ऑटो वगैरे कशी भेटते, कारण की इथे रोडचं काम चालू आहे त्यामुळे पूर्ण रोड बंद आहेत. तर बघूयात आजची काय धावपळ होणार आहे आपली. तर चला, घरातून निघाली की रोडला आली की लगेच मला ऑटो भेटलेली आहे. आणि पूर्ण ऑटोमध्ये मी एकटीच होती आणि मी खूप एन्जॉय करत होती. ती ऑटो खूप वेगळी होती म्हणून. आणि भरपूर अशी गर्दी होती रोडला, कारण की पत्रकार चौकामध्ये ना काम चालू आहे, एक साईडचाच रोड चालू आहे. आणि खूप जास्त भीती वगैरे पण वाटते. आणि लोक कसे पण चालतात, म्हणजे भीती हा प्रकारच नाही राहिलेला कोणालाच, की कसं पण चालायचं, कसं पण काही करायचं. आणि रोडने चालताना थोडा पण विचार करत नाही बॅक साईडने लोक कसे चाललेत, काय चाललेत, काहीच नाही. त्यांना घेणं देणंच नाही. आपण इंडिकेटर दिलं, विषय संपला. तर चला, आपण निघालो होतो ऑफिसला जाण्यासाठी. म्हटलं पटकन असं ऑफिसला जाऊ, कारण की पुढे पण रोड जो आहे तो बंद आहे, कारण की माळेवाडा बस स्टँडच्या तिकडे रोडचं काम चालू आहे. सो ऑटोवाले पण ना लांबच सोडतात आणि लवकर ऑटो पण भेटत नाही. तर बघू शकतात तुम्ही, ते काम वगैरे सुरू केलेलं आहे, पूर्ण पत्रे लावले, कुठून जायचा चान्सच नाही. मागच्या टायमिंगला ज्यावेळेस या रोडचं काम चालू होतं या साईडचं, त्या टायमिंगला तरी थोडेसे होते पत्रे, जागा होती जायला. आता तर काही ऑप्शनच नाही. तर मस्त असं पीसी चालू केलेलं आहे मी, आणि म्हटलं आता कामाला सुरुवात करूयात. कारण की श्री गणेशा केला कामाचा की पटपट असं, कारण की न्यूज वगैरे आलेल्या असतात, असं पटकन करायचे असतात. आणि त्यानंतर जे काही होतं माझं सुरू, तिकडं न्यूज एडिटिंग आणि इकडं जी काही असते माझी ऑनलाईन सेवेमध्ये आरती वगैरे असते, स्वामींची ग्रुपला ॲड आहे मी. खूप सुंदर असा दिवस जातो माझा आणि खूप प्रसन्न असं मन होतं माझं. सो याच्याशिवाय तर माझ्या दिवसाची सुरुवात होतच नाही. ऑफिसला आलं की 10:30ची आरती असते. सो ती आरती स्टार्ट होती, इकडं काम करता करता सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि नंतर जे काही स्तवन वगैरे असतात ते पण मग मी बोलतच असते त्याच्यासोबत. काय असं म्हणत नाही देव की तुम्ही ऑफिसला गेलेत, असे बसलेत तसे बसलेत म्हणून हे करू नका ते करू नका. फक्त भाव महत्त्वाचा असतो. कधी पण लक्षात ठेवायचं, आपण किती अंतकरणापासून देवाला बोलवतो ना, ती गोष्ट महत्त्वाची आहे. कारण की नाहीतर नुसतं देवदेव करायचा आणि इकडे काय पण कर्म करायचे, ही गोष्ट चुकीची आहे. कर्म चांगले करा, देव तुम्हाला सगळ्या गोष्टी देत राहील. हे तर मी खूप जास्त अनुभवलेलं आहे. आणि इकडं जेव्हा सेवा वगैरे चालू असते ना, तर भरपूर अशी काही अडचणी असतील ना आपल्या आयुष्यातल्या, त्या सुद्धा सुटत असतात. म्हणजे या ग्रुपला जॉईन होणं म्हणजे खरंच भाग्य आहे, मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल. सो ते केल्याच्या नंतर मग माझं काम थोडंसं आवरल्याच्या नंतर मी घेतलं आहे ते शूट करायला. आता तुम्हाला दिसत असेल की ते बॅक साईडला कुणीच नाही, कारण की प्रत्येकाचे टायमिंग जे आहेत तर ते वेगळे आहे. ऑफिसमध्ये स्टार्टिंगला मी येत असते ऑफिसमध्ये, ऑफिस ओपन वगैरे करून देतात आणि आमची मावशी वगैरे आहेत त्या, आणि आम्ही असतो पेपरवाले सर वगैरे. सो ज्याच्या त्याच्या टायमिंगनुसार प्रत्येकजण येत असतं आणि मोकळं मोकळं असतं, थोडं शांत वातावरण असतं सकाळी. त्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं आणि अचानक असं क्लायमेट झालं की असं वाटलं एवढा पाऊस येईल तुफान आज तर बस. पण पाऊस काही आला नाही. एवढं काळं काळं आभाळ आलेलं होतं आणि पूर्ण अंधार अंधार होऊन जातो. काल पण तसंच, पण पाऊस काही येत नाही आणि प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतोय. आणि जिथे पाऊस, मला असं वाटत होतं आज थोडा का होईना पाऊस यायला पाहिजे, बट पाऊस काय आलाच नाही. तर बघू शकतो रोडचं वगैरे किती पटपट असं फास्ट काम चाललंय ना. मशिनरीज म्हटलं की किती लवकर असं काम होतं. आधी रोडचे कामं व्हायला भरपूर असे वर्ष वर्ष लागायचे,
बट आता काही हरकत नाही, 4 ते 5 दिवसात रोड उरकून पण होतो, 5-5 मधला. आणि मी तर नाही का बोर झालं की इथे खिडकीत येत असते आमच्या ऑफिसच्या, आणि इथून माळीवाडा बस स्टँड वगैरे सगळ्या काही गोष्टी दिसतात मला. सो मग इथं आलं की थोडासा आनंद घ्यायचा, थोडंसं माइंड फ्रेश करायचं आणि परत आपल्या कामाला लागायचं, असं काही माझं नियोजन असतं. आणि इकडून पुलावरून जे कोणी जातात ते पण दिसत असतात. आणि एक गोष्ट आहे की आमच्या ऑफिसमधलं आतमधलं दिसतं या पुलावरून की कोण काय करतंय काही नाही. सो त्यानंतर मी घरी आली, आणि घरी येता येता इथे देवीचं मंदिर आहे. सो इथे मी दर्शन केलं, कारण की मला थोडं सामान आणायचं होतं येताना. सो म्हटलं चला. आणि आजची गंमत सांगू का ताईंनो तुम्हाला, मला जायचं होतं खरं तर आज श्रीयंत्र आणायला. आज मी गेली पण होती केंद्रात वगैरे, तिकडचं पण बघितलं, पण तिकडं पण काही केंद्रात श्रीयंत्र नव्हतं. आणि एका शॉपमध्ये होतं, तर ते जे श्रीयंत्र होतं तर जसं ते स्वामींच्या केंद्रात आहे तसं नव्हतं. आणि माझ्याकडे हे जे श्रीयंत्र आहे ते खूप स्टार्टिंगपासून आहे, जसं आम्ही सोबत म्हणजे लग्न झाल्यापासून राहतोय ना, तर तेव्हापासूनचं आहे. आणि माझी इच्छा होती की मला नवीन श्रीयंत्र पाहिजे. बट म्हणतात ना की देवाच्या मनात असेल तरच ती गोष्ट येते. आणि देव पण खरंच परीक्षा बघत असतो. मी 2-3 दुकानं फिरली पण येताना, बट मला काही ते भेटलंच नाही. आणि एका ठिकाणी होतं तर ते त्या याचं नव्हतंच. सो मग म्हटलं की आता काही नाही, ऑप्शन नाही, आज आपण काही श्रीयंत्राची सेवा करायचीच नाही. तर मग म्हटलं श्रीयंत्राची सेवा करायची नाही, तर आज आपण गपचूप बसायचं. आणि चिडचिड पण झाली की ते गोष्टी भेटल्या नाही म्हणून. मग नंतर मी घरी आल्याच्या नंतर त्याच यंत्रावरती सेवा चालू केली. बघू शकतात माझ्या देवात आहे ना डमरू तयार झालेलं होतं. खरंच देव म्हणतो ना की भाव जर मनातून असेल ना तर खरंच सगळ्या गोष्टी पोचत असतात ताईंनो. आणि कोणती गोष्ट असं देव म्हणत नाही की हेच आण किंवा तेच आण तरच होईल सगळ्या गोष्टी, काही नाही. मनातून भाव आणि आपण किती प्रयत्न करतोय, किती देवाला आतून बोलवतोय ना, खरंच ती गोष्ट इम्पॉर्टंट असते. आणि आज मला ते समजलं. कुंकुमार्जनसाठी तर मेन तर कुंकुमार्जन करताना असं वाटत होतं मला की श्रीयंत्र पाहिजे होतं आपल्याकडे, तसं वालं सगळ्यांकडे आहे तसं. पण म्हटलं आता चला ह्याच याच्यात आपल्याला काम चालून घ्यायला लागेल. ज्यावेळेस देवाच्या मनात असेल त्यावेळेसच ती गोष्ट येणार आहे. आणि आता मी तर देवाला सांगितलेलं आहे स्वामींना की ज्यावेळेस माझ्या मनातली गोष्ट पूर्ण होईल त्याच वेळेस मी ते श्रीयंत्र घरात घेऊन येणार आहे. आणि बघू शकतात तुम्ही श्रीयंत्रावरती ताईंनो, साक्षात जसं ते श्रीयंत्र दिसतं ना सेम तसं दिसत होतं. व्हिडिओ तरी तुम्हाला दिसत नाहीये. खरंच माझ्या अंगावर काटा येतोय आणि माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं अक्षरशः ताईंनो. की आपण जर आहे ना देवाला आहे ना खरंच मनापासून जर मानलं किंवा मनापासून त्या सेवेत जर आपण रुजू करून घेतलं ना, तर देव खरंच साक्षात आपल्याला अनुभव देतो. आणि आहे ना मला खरंच खूप जास्त रडायला येत होतं ज्यावेळेस माझ्या तिथं सगळे मला काही दिसत होतं. सो त्यानंतर सेवा वगैरे झाली आणि इकडं आलेलं होतं मम्मीकडून मस्त रानमेवा आलेला होता. खरंच आई बाप्पाचा जीव किती वेडा असतो. त्यांच्या घरी टरबूज वगैरे आलेले होते. सो टरबूज संपत संपत आले होते, सो ते दिलं होतं. आणि पार्सलवाले येतात आमच्या तिकडून, मम्मीच्या तिकडून, सो त्यांच्याजवळ त्यांनी पाठवलं होतं. तर दादांना पण खरंच थँक्यू की प्रत्येक टायमिंगला काही पाठवलं की ते घेऊन येतात म्हणून, कधी नाही म्हणत नाहीत. आणि आई वडिलांचा जीव किती वेडा असतो, त्यांच्याकडे सगळं काही जेवढं राहत होतं तेवढं सगळं तिने मला दिलं होतं. लिंबांपासून तर सगळं छोट्या छोट्या गोष्टी दिल्या होत्या, जसं जसं काही होतं तेवढ्या गोष्टी तिने दिल्या. सो त्यानंतर यांनी दूध आईस्क्रीम वगैरे आणलं होतं, जेवण वगैरे झालं आमचं. आणि म्हटलं की आईस्क्रीम खायचा मूड होता, कारण की डोकं पण खूप जास्त दुखत होतं माझं. सो म्हटलं आज जेवायला थोडंसं हलकंच करूयात. जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही दोघांनी आईस्क्रीम एन्जॉय केलेला आहे. सो कसा वाटला आहे आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ताईंनो. आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.